मराठवाड्यामध्ये आज शिवसंवाद दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। जालना, भोकरदन, बदनापूर या तिन्ही विधानसभेचा आढावा बैठक या ठिकाणी आज झालेली आहे। पुढे आता घनसांगवी आहे, नंतर नांदेड, मग उद्या नांदेड, हिंगोली, बीड असा सगळा दौरा असणार आहे। याच्या अगोदर शिवसंवाद दौरा नाशिक जिल्ह्यामध्ये झालेला आहे। या 3 दिवसाच्या दौऱ्यामध्ये 23 विधानसभा जे आहे त्याचा आढावा घेण्यात येणार आहे। कशा प्रकारे पक्षाची बांधणी आहे, पक्ष कशा प्रकारे या ठिकाणी वाढतोय, कार्यकर्त्याच्या काय समस्या आहेत, काय नाही, काय हवंय, तिकडच्या लोकांच्या काय समस्या आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाने हा दौरा या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहे। कार्यकर्त्यांबरोबर संवाद जो आहे हा साधण्यात आला। कार्यकर्ते कशा प्रकारे प्रत्येक तालुक्यामध्ये काम करतायत, जिल्हा परिषदाच्या आता निवडणुका बाकी आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका बाकी आहेत, त्याची तयारी कशी चालू आहे, सुरू आहे, आणि तिथे काय काय करायला पाहिजे, निधीचा विषय असेल, नेमणुकांचा विषय असेल, सगळ्या गोष्टींवरती चर्चा जी आहे झाली। तिकडे शिवसैनिकांशी, त्याचबरोबर महिला आघाडी असेल, युवा सैनिक असेल, सगळ्यांबरोबर चर्चा, सविस्तर चर्चा जी आहे त्या ठिकाणी झाली। आता जेव्हा जेव्हा आम्ही बैठका घेतो तेव्हा महायुतीतील पक्षातील किंवा विरोधातील सगळ्यांबरोबर चर्चा जी आहे या ठिकाणी होत असते, त्यांच्याबद्दल चर्चा होत असते की बाबा काय अपेक्षा आहेत आपल्याला महायुतीच्या घटक पक्षांकडून, काय असते, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जाणून घेण्याचं काम त्या ठिकाणी करतात। आणि प्रत्येक जी मीटिंग असते, प्रत्येक जो आढावा बैठक असतो, तिकडे या सगळ्या ज्या गोष्टी होतच असतात। विधान परिषदेची निवडणूक आहे, छत्रपती संभाजीनगर आणि जालना ही पारंपरिक जागा शिवसेनेची आहे, मात्र त्या ठिकाणी भाजपकडून दावा केला। अजूनपर्यंत ज्या आहे बैठका सुरू आहेत महायुतीच्या, शिंदे साहेब असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा राष्ट्रवादीचे नेते असतील, यांच्यामध्ये बैठका सुरू आहेत। अजूनपर्यंत किती जागा ज्या आहेत, कोण लढणार याचं अजूनपर्यंत फायनल झालेलं नाही। काही दिवसांमध्ये आता फॉर्म 1 तारखेपर्यंत भरायचाच आहे, लवकरच आपल्याला कळेल। बघा, शिवसेनेने ज्या ज्या जागा लढलेल्या आहेत आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या काय अपेक्षा आहेत, हे शिवसेनेचे जे शिष्टमंडळ आहे त्या शिष्टमंडळामध्ये उदय सामंतजी असतील किंवा दादा भुसे साहेब असतील, शंभूराजे असतील, हे जे आहेत हे त्या बाकी घटक पक्षांच्या नेत्यांबरोबर जे आहे ते चर्चा करतायत। आता त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही, त्याचं उत्तर फक्त शिंदे साहेब देऊ शकतील। बघा, चांगलं काम करतायत, अभिमन्यूचं चांगलं काम आहे, एक कार्यकर्ता म्हणून जो आहे तो पक्ष वाढवतो, इकडे युवासेना वाढते, तर मला वाटतं सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ह्या पक्ष बारीकाईने बघत असतो आणि लक्ष पक्षाचं जे आहे प्रत्येक कार्यकर्त्यावरती आहे। मंत्री छगन भुजबळांनी एक महत्त्वाचं विधान केले स्वबळाच्या नाऱ्यासंदर्भात। कुठे? कुठल्या निवडणुकीत? 2029 ला भाजप काय भूमिका घेईल हे माहिती नाही, पण आपण 288 कायद्याची प्लॅनिंग करायला हवं या संदर्भात। आता त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला तुम्ही विचारलं पाहिजे, पण त्यांना शुभेच्छा देतो मी। आमच्या पक्षाची मराठवाड्यात राजकीय प्रतिनिधित्वाबद्दल काय समज आहे? बऱ्याच दिवसापासून वंचित ठेवला मंत्रिपदापासून ते आहे। अरे, संजय शिरसाट साहेब स्वतः मंत्री आहेत इकडे मराठवाड्यामध्ये, आमदार आहे ते, खोतकर साहेब हे खासदार आहेत इकडे बसलेले। मराठवाड्यावरती जे आहे बारीक लक्ष जे आहे शिवसेनेचं आहे। मराठवाड्यातील लोकांना काय काय हवं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, बघा शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील मराठवाड्याला काय हवंय, काय नको, भरपूर गोष्टी ज्या आहेत ते देण्याचं काम या ठिकाणी केलं। आज जालनामध्ये आपण आहे, जालनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्यात आला। जालन्याचं आता MIDCचं विस्तारीकरण या ठिकाणी आपण करतोय। जेव्हा समृद्धी महामार्ग झाला, मला वाटतं शिंदे साहेबच आता मुख्यमंत्री होते तेव्हा द्राक्षाच्या शेतकऱ्यांना 11 हजार रुपये जे आहे हे एका झाडाला देण्यात आलं। मोसंबीला तर किती आहे? 45,000। अजून किती लक्ष पाहिजे? बघा, मला वाटतं निवडणुका जेव्हा येतात तेव्हा कुठल्या निवडणुकीमध्ये आपल्याला यश चांगलं मिळतं, कुठल्या निवडणुकीमध्ये यश कमी मिळतं, त्याच्यावरती जे आहे ते आत्मपरीक्षण करायचं आणि पुढे जायचं, का आपण कमी पडलो आणि पुढच्या वेळेस जे आहे ते त्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे नंबर चांगले येतील त्यासाठी काम करायचं।
तुम्हाला आता तुम्ही अजेंडा घेऊन प्रश्न विचारताय मला. राजकीय प्रतिनिधित्वाबद्दल तुमची भूमिकाच क्लिअर नाही. बोला आमची बरोबर भूमिका क्लिअर आहे. बघा, जास्त बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. तर आम्ही राजकारणाबद्दल जास्त विचार करत नाही, समाजकारणाबद्दल जास्त विचार करतो. लोकांना काय हवंय याच्याबद्दल जर विचार केला तर बरोबर लोक आपोआप जे आहे ते तुमच्यावरती प्रेम करतात. अरे मी सरळच उत्तर देतोय. तुम्ही कसंही जरी विचारलं तरी मी तुम्हाला सरळच उत्तर देणार आहे. मागच्या अनेक वर्षापासून जालना शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला. खोतकर साहेब 8 वेळेस निवडणुका लढलेले आहेत, 5 वेळा ते निवडणुका देखील जिंकले. येत्या काळात त्यांना काही मंत्रिपदाची वगैरे संधी सगळ्यांबद्दल पक्ष जो आहे हा योग्य वेळी योग्य विचार जो आहे तो करतो. राज्यसभेचं उदाहरण तुम्ही घ्या. राज्यसभेमध्ये सर्वसामान्य महिला कार्यकर्ता आमची डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांना जे आहे प्रतिनिधित्व देण्यात आलं आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये त्यांना जे आहे त्यांना अपेक्षा नव्हती, कोणालाच अपेक्षा नव्हती, अशा महिलेला जे आहे हे सर्वोच्च सभागृहामध्ये स्थान देण्याचं काम जे आहे शिवसेनेने केलेलं आहे. तर जेव्हा लाडक्या बहिणीला जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा योग्य व्यक्तीचा जो आहे हा त्या ठिकाणी सन्मान जो आहे तो केला जाईल. शिंदे साहेब दिल्ली दौऱ्यावर आहेत. तेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, काही मागण्या पूर्ण झाल्या, काही बाकी आहेत. आता पुन्हा ते 30 तारखेपासून दुसऱ्याची हाक देणार आहे. काय वाटतं शिंदे साहेब पुन्हा प्रयत्न करणार? मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या ज्या आहेत ते पूर्ण करण्याचं काम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा बऱ्या प्रमाणामध्ये जे आहे हे दाखले देण्याचं काम असेल, मराठा समाजाचे जे काही विषय आहे हे सगळे विषय जे आहेत ते सोडवण्याचं काम केलं. तर मला वाटतं आता ज्या काही मागण्या असतील तर नक्कीच सरकार जे आहे सकारात्मक विचार जो आहे त्याबद्दल करेल. शिंदे साहेब दिल्ली दौऱ्यावर गेलेले आहेत. काय आज काय होईल ते विधान परिषदेत मला वाटतं कांद्याच्या प्रश्नांवरती जे आहे ते आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय, केंद्रीय मंत्रिमंडळ त्यांच्याबरोबर चर्चा जी त्या ठिकाणी आहे. काय अशी टीका केली की सूर्यास्तापूर्वी हेलिकॉप्टरनं शिंदे साहेब दरेगाव जातील. अरे काय परिस्थिती झाली आहे पार्टीची, त्याला वाढवायला फिरायला पाहिजे. टीका करत बसले म्हणून 2.5 वर्षात ही परिस्थिती झाली. अजून रसातळाला जाल. सूर्यास्त होऊन गेला. बघा, मला दुसऱ्या पक्षाबद्दल काय बोलायचं नाहीये. आपण काय काम करतो 2.5 वर्ष, आज लोकांनी मॅन्डेट जे आहे ते दिलेलं आहे सगळं. जेव्हा उठाव केला शिंदे साहेबांनी, या सगळ्यांनी उठाव केला तेव्हा भरपूर तुम्ही शिव्या, शाप आणि सगळ्या टीका केले. त्या टीकेला उत्तर कोणी दिलं? या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेने दिलं, मतपेटीतून दिलेलं आहे. ते सगळे टीका बिका करून ते टीका करत राहू दे. त्यांना आता टाइमपास तोच उरलेला आहे. भाजपमधल्या सुंदोबंदीचा ते फायदा घेतात असं. बोला दुसरा काय. बघा, मला वाटतं त्यांच्या ज्या प्रश्न होते किंवा त्यांनी ते जे प्रश्न उपस्थित केले त्याला योग्य प्रकारे पॉझिटिव्हली नेहमी सरकारने जे आहे हे रिस्पॉन्स देण्याचं काम जे आहे ते नेहमी केलेलं आहे. याच्या पुढे देखील सरकार करेल. शिंदे साहेबांनी आमच्या मागण्या पूर्ण केल्या, मात्र फडणवीसांकडून काही मागण्या पूर्ण झाल्या नाही अशी खंत ते बोलून दाखवतात. म्हणजे फडणवीसांकडून आता तो त्यांचा पर्सनल व्ह्यू आहे, त्याच्यावरती मी काही जास्त बोलू शकत नाही. विधान परिषद अरे 1 तारखेला तर आपल्याला फॉर्म भरायचाच आहे, त्याच्या अगोदर सुट